वडगर गावात पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी यांच्या प्रयत्नातून गटाराची समस्या सोडवण्यात आली। दरम्यान याच गटार योजनेचा तसेच प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे भूमिपूजन गुरुवारी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। वडगर गावात पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी यांच्या प्रयत्नातून तसंच सिडकोच्या माध्यमातून 14.5 लाख रुपये मंजूर करून त्यांनी वडगर गावातील गटाराची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। याच अनुषंगाने वडगर गावातील अंतर्गत गटार योजना आणि प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी माननीय विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी या सोहळ्याला पनवेल पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी, सरपंच शशिकांत भोईर, ग्रामपंचायत सदस्य बशीर खान, राम पाटील, बिलाल पटेल, अनवर राऊत, भरत सोनावणे, उस्मान शेख, मुख्याध्यापक हसन सिद्धनाथ तसंच शिक्षक उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रल्हाद केणी यांच्या कार्याचं कौतुक केलं। प्रल्हाद केणी यांच्या प्रयत्नानं सिडकोच्या माध्यमातून जवळजवळ 14.5 लाख रुपये मंजूर करून आपल्या गावातील गटाराची समस्या सोडवण्याचा प्रयत्नला यश आज या ठिकाणी आलेला आहे आणि निश्चितच हे गटाराचं काम झाल्यानंतर आपल्या गावामधली जी स्वच्छता आहे ती स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने चांगल्या प्रकारचा प्रयत्न होईल, त्यासाठी उपयोग होईल आणि आपलं जे वेस्ट पाणी आहे, वाया जाणारं पाणी आहे ते ह्या गटारामधनं निश्चितपणे वाहून खाडीमध्ये मिळणार आहे आणि गावामधली स्वच्छता राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न राहील। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण ह्या ग्रामीण भागातल्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी हे सातत्याने काम करत असतात आणि त्या कामाच्या माध्यमातून आज सिडकोकडनं 14.5 लाख रुपये मिळवण्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहोत। त्याचबरोबर पंचायत समितीच्या शेसमधनं आपल्या शाळेच्या इमारतीचं दुरुस्तीचं काम देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ह्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक आदर्श शिक्षक म्हणून जिल्ह्याचा पारितोषिक देखील मिळवण्यामध्ये ही शाळा आणि आपण सर्व ग्रामस्थ याच्यामध्ये यशस्वी झालेले आहात। निश्चितच आपली शाळा आदर्श होईल। आपल्या शाळेच्या दुरुस्तीबरोबरच शिक्षक मंडळी आपल्या ह्या विद्यार्थ्यांना चांगलं आधुनिक दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काय गरजा लागतील त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं केला जाईल अशा प्रकारची ग्वाही देतो। पुन्हा एकदा प्रल्हाद केणी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक चांगला निधी सिडकोच्या माध्यमातून मिळवून आणल्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।